नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज मंगळवार दिनांक 5 मे 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 535. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 10 प्रश्नांना मी उत्तरं देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना वजा विनंती की आपण प्रश्न विचारता कधी कॉमेंट्समधून विचारता किंवा कधी मेलमधून विचारता, परंतु मेलमधून आणि विशेषतः कॉमेंट्समधून जो प्रश्न विचारतात त्यामुळे प्रकरणातील वस्तुस्थिती काही समजत नाही. त्यामुळे मला उत्तर देताना देखील थोडी अडचण येते आणि उत्तर दिल्याचं समाधान देखील मिळत नाही. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की मी यशदामध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये दर मंगळवारी सकाळी 10:30 ते 1:30 या दरम्यान उपलब्ध असतो. तिथे माझी जर अपॉइंटमेंट घेऊन आपण जर कागदपत्रासह येऊन भेटलात तर मला आपली कागदपत्र पाहून योग्य तो सल्ला देता येईल. अन्यथा कॉमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नांना आपल्याला सर्व माहिती देता येत नाही, मेलमधून सुद्धा सर्व माहिती देता येत नाही. आणि म्हणून आपण शक्यतो आपला जो प्रश्न असेल तो प्रश्न त्याच्या संदर्भातली कागदपत्र घेऊन माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि मला प्रत्यक्ष भेटा. म्हणजेच आपल्याला योग्य ते मला मार्गदर्शन करता येईल. माझ्या मुलाखतीची तारीख ठरवून घेण्याकरता मी जसं पूर्वी अनेक वेळा सांगितलं त्याप्रमाणे आपण पुण्यातल्या नंबर म्हणजे जो नंबर मी सांगतो आहे आपल्याला 02025608163. पुन्हा एकदा फोन सांगतो 02025608163. या दूरध्वनीवर फोन करा आणि तिथे वर्षा सवाखंडे नावाच्या ज्या डायरेक्टर जनरल यांच्या पी आहेत त्यांच्याकडून माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या, तारीख व वेळ, आणि त्या तारखेला सर्व कागदपत्र व्यवस्थित लावून माझ्याकडे भेटीस या. असो, प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. हा एक प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की दिव्यांगाचं प्रमाणपत्र घेऊन अनेकांना सेवेमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर काही ठिकाणी अनेक प्रकरणामध्ये अशी तक्रार करण्यात आली की ते दिव्यांग जे प्रमाणपत्र आहे ते काही बरोबर नाही. म्हणजे कर्मचारी दिव्यांग नाही तरी त्याला सेवेत नियुक्ती केली. आणि म्हणून संबंधित विभागांना सूचना दिल्या होत्या की त्या संबंधित जे उमेदवार असतील किंवा जे नियुक्ती केलेले कर्मचारी आहेत त्यांची पुन्हा मेडिकल तपासणी घ्यावी. आणि पुन्हा केलेल्या मेडिकल तपासणीमध्ये जर काही आढळलं की खरंच ते दिव्यांग नव्हते किंवा दिलेलं प्रमाणपत्र योग्य वगैरे नव्हतं, अशा संबंधीच्या काही तक्रारी असतील तर त्या संबंधामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी त्यांना निलंबित करावं, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशा संबंधीच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी अशा कर्मचाऱ्या काही ठिकाणी निलंबित केलं आणि क्रिमिनल प्रोसिडिंग देखील सुरू केली. आता मुंबई उच्च न्यायालयाने संतोष हिरामण लष्कर आणि आणखी अधिक 50-60 कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट अर्ज केला होता. आणि या रीट अर्जावर 7 एप्रिल 2026ला एक उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेला आहे. आणि अंतरिम आदेश काय दिला आहे की या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध त्यांना जी मेडिकल तपासणी पुनर्तपासणी करावी यासंबंधीचे जे आदेश दिले त्याप्रमाणे त्यांनी मेडिकल तपासणी करून घ्यावी. पण त्या पुनर्तपासणी केल्यानंतर त्यामध्ये जर काही दोष आढळले किंवा पूर्वीचं दिलेल्या प्रमाणपत्राप्रमाणे आताच्या प्रमाणपत्रामध्ये जर फरक पडला की स्पेसिफिकेशन्स निराळी वगैरे झाली, म्हणजे आयसाईट उदाहरणार्थ दृष्टीदोष असेल आणि पूर्वीच्या याच्यात दाखवला असेल दृष्टीदोष खूप आहे आणि आता तर दृष्टीदोष आढळला नसेल, तर अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कुठल्या प्रकारची त्यांना निलंबित करू नये किंवा त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करू नये. त्याला उच्च न्यायालयाने 7 एप्रिल 2026ला हा अंतरिम आदेश इंटरिम ऑर्डर दिला आहे. पण इंटरिम ऑर्डर दिल्यानंतर त्याची प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी लावलेली. पुन्हा सुनावणी झाली की नाही मला माहिती नाही. पण आज हा प्रश्न कर्मचाऱ्यांनी असं या प्रश्नकर्त्यांनी विचारला आहे की ह्या प्रश्नकर्त्या महिला आहेत, त्यांचं ऑलरेडी त्यांच्याविरुद्ध त्यांचं निलंबन झालेलं आहे. कारण त्यांना ते मेडिकल पुन्हा तपासणी करण्यास सांगण्यात आली आणि त्यांनी पुनर्तपासणी करून घेतली. तेव्हा पूर्वीच्या आणि आत्ताच्या मेडिकल सर्टिफिकेटने
फरक जाणवल्यामुळं त्यांच्याविरुद्ध फौजदारी FIR दाखल झाला आहे, क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू झाले आहे आणि त्यांचं निलंबन केलं आहे. तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हा जो इंटेरिम आदेश दिलेला आहे तो सर्वांना लागू आहे का? तर पहिल्यांदा त्यांचा 2 प्रश्न आहे. पहिल्यांदा लागू आहे का? तर मी आपल्याला सांगेन की या जो आदेश त्यांनी जो दिलेला आहे त्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हा जो आदेश दिलेला आहे तो अशा सिमिलरली प्लेस्डमध्ये जे लोक आहेत अशा सर्व प्रकरणामध्ये फौजदारी FIR नोंदवू नये आणि निलंबन आदेश काढू नयेत. थोडक्यात जिथे फरक आढळला आणि अजून त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही अशा प्रकरणामध्ये त्यांचं निलंबन करू नये आणि FIR देखील दाखल करू नये. आता प्रश्नकर्त्या या महिलांचं असं म्हणणं आहे की पूर्वी ज्या केसेस केल्या ज्यांच्यावर FIR दाखल केले आहेत आणि त्यांचं निलंबन झालेलं आहे त्यांच्या बाबतीत हा निर्णय लागू होईल का? तर मी आपल्याला सांगेन की या बाबतीमध्ये आपण हा जो अंतरिम आदेश दिलेला आहे त्या अंतरिम आदेशावर अंतिम आदेश काही उच्च न्यायालयाने जे खात्री करा आणि हा अंतरिम आदेशाद्वारे आपण नियुक्ती अधिकाऱ्यांनी ज्यांनी आपल्याला निलंबन केलं किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू केले त्यांच्याकडे एक अर्ज दाखल करा. कमीत कमी आपला निलंबन आदेश त्यांनी मागे घ्यावा अशा पद्धतीची विनंती करा आणि या ठिकाणी मग साहजिकच आपले नियुक्ती अधिकारी असतील ते या बाबतीमध्ये जरूर तर विभागाचं मार्गदर्शन मागून आपल्याला योग्य तो निर्णय घेतील. मी लोकांच्या अनेक दिव्यांग कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची कार्यवाही सुरू असल्यामुळे हा जो अंतरिम आदेश 7 एप्रिल 2026 मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे तो Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या सोबत दिली आहे. संबंधिताने तो देखील आदेश काय तो डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा अभ्यास करावा आणि जरूर तिथे आपण वकिलांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करावी. चला प्रश्न क्रमांक 2 हे आहेत जे हे गट 4चे कर्मचारी आहेत ॲक्सिडेंट रूम सर्वंट म्हणून झालेत. 24 जुलै 2024ला त्यांनी सेवेमध्ये रुजू झाले पण 3/5/2025 म्हणजे 1 वर्षाच्या आतपासून आजपर्यंत ते कामापासून ॲबसेंट आहेत, अनधिकृतपणे गैरहजर आहेत. आता त्यांना हजर व्हायचं आहे. आता अनधिकृतपणे गैरहजर आल्या तुम्ही जेव्हा याल तेव्हा नियुक्ती अधिकारी निश्चितच आपल्याकडे फिटनेस सर्टिफिकेट करता आपल्याला डॉक्टरांकडे पाठवणार. या प्रश्नकर्त्यांचं म्हणे मी गट डचा कर्मचारी असल्यामुळे सिव्हिल सर्जननी दिलेलं सर्टिफिकेट पुरेसं आहे का मेडिकल बोर्डाकडे जावं लागेल? तर या संबंधात आपण मी सांगेन की सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट पुरेसं असेल पण त्याच्यानंतर मेडिकल बोर्डाकडे पाठवावं की नाही ह्याचं जे डिस्क्रिशन असतं ते नियुक्ती अधिकाऱ्यांना असतं. अनेक वेळा कर्मचारी अशा तऱ्हेची सर्टिफिकेट खाजगी डॉक्टरकडून मागून घेतात आणि त्याच्यावर सिव्हिल सर्जनची काउंटर सिग्नेचर. पण अशा परिस्थितीमध्ये जर नियुक्ती अधिकाऱ्यांना वाटलं की त्या प्रमाणपत्र खरं आहे किंवा याची खातरजमा करावी तर अशा कर्मचाऱ्याला मेडिकल बोर्डाकडे पाठवून त्याची तपासणी करून घेण्याचा नियुक्ती अधिकाऱ्यांना अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणे यांच्यावर जे ACB गुन्हा दाखल झाला आहे केस प्रलंबित आहे पण त्याचबरोबर विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे आणि चौकशी अहवाल देखील सादर झाला आहे. तर मग याच्यानंतर काही शिस्तभंग विषयक अधिकारी विभागीय चौकशीवर निर्णय घेऊ शकतो का? जरूर त्यांना निर्णय घेता येईल. पण आपलं जे निलंबन वगैरे काय झालं आहे ते कशा करताय? निलंबन आहे किंवा नाही याचा खुलासा नेमका नाही केव्हा निलंबन झालं आहे आणि कुठल्या कारणामध्ये फौजदारी प्रकरण पेंडिंग आहे म्हणून झालेलं आहे का विभागीय चौकशी प्रलंबित आहे याचा आदेश काही आपण पाठवला नाही. तर आदेश तुम्ही पाठवा आणि आपली पुनर्स्थापना झाली आहे का याचा खुलासा आपण केला नाही. पण आपण या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं तर आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी झाली पूर्ण झालेली आहे ही एक क्रिमिनल प्रोसिडिंगच्या व्यक्त स्वतंत्र बाब आहे. त्याच्या बाबतीमध्ये नियुक्ती अधिकाऱ्यांना किंवा शिस्तभंग विषयाला त्याबाबत निर्णय घेता येईल. जो क्रिमिनल प्रोसिडिंगचा निर्णय येण्यापर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही. चला प्रश्न क्रमांक 4 आहे या प्रश्नकर्त्यांनी पुन्हा या कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारला आहे. प्रश्न नेमका यांना काय म्हणायचा पाहिजे. यांनी म्हटलं आहे 2007ला मुलगा झाला आहे त्यामुळे त्यांना कोणते लाभ मिळणार नाही. कोणाला मुलगा झाला आहे किती झाला आहे पूर्वी अपत्य काय याचा काही खुलासा नाही. तोपर्यंत जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत मला योग्य तो उत्तर देता येणार नाही. आता पुढचा प्रश्न येऊया की त्यांचं यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे निरीक्षण नोंदवलं आहे. मी जो व्हिडिओ करतो मी जे बोलतो त्याचीच मराठीमध्ये ती अक्षरं त्या व्हिडिओमध्ये अशी टाईप होऊन येतात
आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे किंवा ज्यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे टाईप होऊन येतं माझ्या त्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये फार चुका असतात. आता हे असं शक्य आहे, मी जो बोलतो त्याचा आवाज गुगलला किंवा जे मी ॲप वापरतो त्यांना थोडासा नीट समजला नसल्यामुळे अशा ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत असतात. त्याकरता मी देखील हळू आणि स्पष्ट बोलणं आवश्यक आहे. त्यामुळे मी माझ्या बोलण्यात योग्य ती सुधारणा करीन, पण तरी देखील थोड्याफार चुका राहतील याची नोंद घ्यावी. चला, प्रश्न क्रमांक 7. यांचे वडील 17 वर्ष सरकारी कर्मचारी होते. त्यांचा मृत्यू झाला. 1 वर्ष 6 महिने झाले तरी त्यांना पेन्शन मिळाली नाही. आज उद्या सांगतात वर्ष बाय. पुन्हा या प्रश्नकर्त्यांचे वडील केव्हा गेले, कुठल्या खात्यामध्ये होते याचा काही खुलासा नाही. पण मी आपल्याला सांगेन की आपले वडील ज्या कार्यालयात होते त्या कार्यालयाशी संपर्क साधा. त्या कार्यालय प्रमुखांना विचारा, वडील वारले, आपलं डेथ सर्टिफिकेट सादर केलं का? कारण निवृत्ती वेतन मिळण्याच्यासाठी जे अर्ज वगैरे द्यावे लागतात ते अर्ज दिले तरच निवृत्ती वेतनाच्या प्रकरण एजीकडे पाठवून त्यांना नियमित वेतन आणि इतर जे पेन्शनरी निवृत्ती वेतनविषयक लाभ देतील ते मिळतील. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न क्रमांक 8. यांची एक हे प्रश्नकर्ते आहेत, यांची क्लार्क म्हणून 1990मध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून नेमणूक झाली. आणि मग काय झालं, त्यांना यांच्याविरुद्ध एक यांचं प्रमोशन पण झालं 2000मध्ये. पण यांच्याविरुद्ध एक FIR लॉन्च झाला 2006मध्ये. FIR कोर्टामधून त्यांना बेल वगैरे मिळाला. पण 2018मध्ये कोर्टाने त्यांना शिक्षा दिली आणि त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. परंतु यांच्या कदाचित त्या कोर्टामधून वरतील अपिलामध्ये गेल्यामुळे तो कोर्टातली दिलेली शिक्षा वगैरे रद्द झाल्यामुळे यांची सेवेत 2024मध्ये पुनर्स्थापना झाली. ऑक्टोबर 2024 आणि जून 2025ला ते रिटायर झाले. आणि त्यांचा जो बडतर्फीपासून पुढचा जो काळ आहे, म्हणजे बडतर्फ केल्यापासून पुन्हा जेव्हा कामावर घेतलं त्याचा जो काळ आहे तो सर्व कर्तव्य काळवर मिळाला त्यांना. आणि वेतन व भत्ते देखील मिळाले, पण आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही. तर आपल्याला आपलं सर्व तो कर्तव्य काळ म्हणून धरलेला आहे. वेतन व भत्ते मिळालेले आहेत. त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेचा देखील लाभ मिळाला पाहिजे. आपण पाठपुरावा करा, पण त्यांच्यातून जर झालं नाही तर आपल्याला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील. आपण शासकीय कर्मचारी असाल तर मग आपल्याला मॅटमध्ये जाता येईल. आपण शासकीय कर्मचारी जर नसाल तर मग उच्च न्यायालयात दागावे लागेल. चला, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, निलंबनाच्या आधी 10-20 वर्ष जर सेवा झाली तर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल का? निश्चित. आश्वासित प्रगती 10 वर्ष होऊन गेली असतील, 20 वर्ष असेल. आणि आश्वासित प्रगती योजनेसाठी ज्या अटी शर्ती, म्हणजे आपण पदोन्नतीसाठी पात्र वगैरे जर असाल, आपल्या कमिटीने ठरवलं तर आपल्याला त्या मिळेल. कारण त्या मिळाल्यानंतर मग त्याचं आपलं निलंबन त्या तारखेनंतर झालं आहे. चला, शेवटचा प्रश्न बघूया. या प्रश्नकर्त्यांच्या ज्या महिला कर्मचारी आहेत यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जे एक बचावाचं निवेदन दिलं तर ते बचावाचं निवेदन बेजबाबदारपणाचा आरोप आहे आणि म्हणून त्यांना शास्ती दिलेली आहे, म्हणजे त्यांना शिक्षा दिलेली आहे. बहुतांशी ही किरकोळ शिक्षा दिलेली आहे. आपण काय त्याच्यात शब्द वापरले असतील ह्याची मला कल्पना नाही, पण आपण कुठलाही अर्ज देता, निवेदन करता त्यावेळे आपली जी भाषा असते ती भाषा कशी असली पाहिजे, कुठल्याही अपमानास्पद होता कामा नये, कोणाचा अपमान होता का नाही, ती बेजबाबदारपणाची अशी आहे. पण आपल्याला नेमकी काय शिक्षा झालेली आहे आणि आपल्याला ती शिक्षा कमी करायची असेल तर आपल्याला त्या शिक्षेविरुद्ध अपीलच करावं लागेल. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या 10 प्रश्नांची उत्तर झाली. आता येथेच थांबण्याची वेळ झाली. आता मी येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत नमस्कार.